जय शिवराय मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती राज्यामध्ये राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आता 22वा हप्ता वितरित केला जातोय आणि याच हप्त्यासोबत नमो शेतकरीचा हप्ता देखील वितरित केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे राज्य शासनाच्या माध्यमातून 2 हप्ते वितरित करणं बाकी आहे। 8वा हप्ता आणि 9वा हप्ता अद्याप शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि अशाच या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पुढील हप्ते वितरित करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नोव्हेंबर पासून वितरित करण्यामध्ये एक तांत्रिक अडचण होती, ती म्हणजे वेगवेगळ्या प्रवर्गाच्या निधीची। आणि मित्रांनो, याच्यासाठी सादर करण्यात आलेल्या 2026च्या बजेटमध्ये अनुसूचित जातीसाठी 696 कोटी आणि अनुसूचित जमातीसाठी 575 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच निधीचं आता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एक स्वतंत्र लेखाशीर्ष आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एक स्वतंत्र लेखाशीर्ष निर्मिती करण्यासाठी आज 9 मार्च 2026 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, प्रत्येक योजनेच्या अंतर्गत अनुदानाचं वितरण करण्यासाठी लाभार्थ्यांना निधीचं वितरण करण्यासाठी लेखाशीर्षाची आवश्यक असते आणि याच पार्श्वभूमीवरती सर्वसाधारण प्रवर्गाच्या लेखाशीर्षामधूनच आतापर्यंत या योजनेचे 7 हप्ते वितरित करण्यात आलेले होते आणि आता पुढील हप्ते वितरित करण्यासाठी या तिन्ही लेखाशीर्षाचा स्वतंत्रपणे वापर केला जाणार आहे आणि याच्यासाठी आता ही लेखाशीर्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे। मित्रांनो, लवकरच या लेखाशीर्षाच्या माध्यमातून या योजनेच्या 8व्या 9व्या हप्त्याच्या वितरणाकरता निधीचं वितरण केलं जाईल, त्याचा GR निर्गमित केला जाईल आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। आता 8वा हप्ता वितरित केला जातोय की 8वा 9वा हप्ता एकत्रित वितरित केला जातोय याच्याबद्दलचे अपडेट लवकरच कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल आणि हप्ता 13 मार्चला पीएम किसानच्या हप्त्याबरोबर वितरित केला जाणार आहे का याच्याबद्दलची माहिती देखील समोर येईल। हे अपडेट समोर आल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु महत्वाचा असा जो काही अडसर होता, महत्वाची अशी जी काही अडचण होती, ती अडचण कुठेतरी आता दूर झालेली आहे, ज्याच्यामुळे हप्ता वितरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। भेटूयात या योजनेच्या पुढील अपडेटसह। धन्यवाद।